नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर। लाडकी बहीण योजना ऑगस्ट महिन्याच्या 25वा हप्ता जे आहे तुम्हाला कधी मिळणार म्हणून सगळ्यात मोठी अपडेट, सगळ्यात मोठी बातमी जी आहे समोर आलेली आहे। कोणती अपडेट आणि माहिती समोर आलेली आहे तर ती आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बघूया। तुम्हाला जे आहे टोटल 1500 रुपये प्लस जुलै महिन्याचे आणि ऑगस्ट महिन्याचे असे जे आहे 3000 रुपये खरंच येणार का की 1500 रुपये तुम्हाला मिळतील, याचे संपूर्ण आज विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये करूया। तर आपल्या चॅनलवर नेहमी सत्य आणि खरी अपडेट मी देत असतो। जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या। तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया। बघा, लाडकी बहीण योजना सगळ्यात महत्त्वाची अपडेट जी आहे तुम्हाला देतो। खूप साऱ्या लाडकी बहिणी 15 ऑगस्ट पासून जे आहे पैशाची वाट पाहत आहे। पैसे आज येणार, उद्या येणार, परवा येणार। तर आजची जी आहे 23 ऑगस्ट आहे, म्हणजे पाहता पाहता जे आहे 10 दिवस लोटलेले आहे। जी आर तर 12 ऑगस्टलाच आलेला होता, तरी सुद्धा नाही 1500 रुपये आले। 3000 रुपये तर खूप दूर, पण 1500 रुपये सुद्धा सुरळीत जे आहे महाराष्ट्र शासनाने दिले नाही आहे। तर माझी हात जोडून महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की कमीत कमी 1500 रुपये तरी वेळेवर देण्यात यावे। कारण 3000 रुपये आपण म्हणत आहोत की 2 हप्ते जे आहे एकत्रित रुपया देण्यात यावे। 3000 रुपये जे आहे एकत्रितरित्या दिले तर फारच छान, परंतु 3000 रुपये जर देणं होत नसेल तर लाडक्या बहिणी वातुरतेने पैशाची वाट पाहत आहे। आपल्या चॅनलवरच्या कमेंट बॉक्समध्ये महिला कमेंट करून सांगतात, सर पैसे कधी येणार? चंद्रपूर जिल्हा, नाशिक जिल्हा, सोलापूर जिल्हा, छत्रपती संभाजीनगर जिल्हा, यवतमाळ, वाशिम, तर खूप साऱ्या गरीब महिला 1500 रुपये जे आहे 15000 रुपये असल्यासारखे आहे आणि आतुरतेने वाट बघत आहे। आणि महाराष्ट्र शासनाने जे आहे याच्याबद्दल मोठी अपडेट जी आहे द्यावी आणि पैसे लवकरात लवकर वितरणाला सुरुवात करावी। रक्षाबंधनचा सण येत आहे। बघा लाडक्या बहिणींनो, रक्षाबंधनचा सण येत आहे। तुम्हाला सरकारने 3000 रुपये द्यायला हवे, कारण महागाई खूपच भडकलेली आहे। साखरेचे दर जे आहे आज 75 ते 80 रुपयाच्या किलो साखर मिळत आहे। तर सरकारने लवकरात लवकर जे आहे तुम्हाला 3000 रुपये द्यावे 2 हप्ते। आणि जे महाराष्ट्र शासनाने निवडणुकीच्या आधी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की आमचे जे हात बळकट करसाल तर 1500 रुपयावरून तुम्हाला 2100 रुपये देऊ, तर 2100 रुपये सुद्धा द्यायला सुरुवात करण्यात यावी। कारण लाडक्या बहिणींसाठी जे आहे खूपच महत्त्वाचे पैसे आहे। आणि बघा, महिला आणि बाल विकास मंत्री यांनी जे आहे लाडक्या बहिणींना 22 तारखेला एक अपडेट दिली। तर त्यांनी म्हटलं 1500 रुपये हप्ता नवीन तारीख देऊ, म्हणजेच 1500 प्लस 1500 असे 3000 रुपये देण्यात यावे। 1500 प्लस 1500, बघा एकाच वेळेस जे आहे 3000 रुपये तर तुम्हाला येणार नाही की चला पटकन असा मेसेज आला आणि 3000 रुपये तुमच्या खात्यात आले बा, तर नाही। 1500 1500 असे 2, म्हणजेच काय, पहिल्यांदा 1500 रुपये येणार आणि त्याच्यानंतर परत 1500, असे टोटल जे आहे 3000 रुपये आणि रक्षाबंधनच्या आधीच पैसे यायला हवे, कारण पैशाची खूप गरज आहे। महिलांचा सन्मान, आर्थिक मदत, डेबिटी द्वारा थेट खात्यात पैसे, महिलाचे सशक्तीकरण जे आहे महाराष्ट्र शासन करत आहे, परंतु पैसे वेळेवर नाही येत आहे। आणि पैसे वेळेवर नाही येत असल्यामुळे त्यांचं आर्थिक जे आहे बजेट कोलांडत आहे। तर माझी हात जोडून विनंती आहे महाराष्ट्र शासनाला आणि महिला बालविकास आदितीताई तटकर यांना की पैसे लवकरात लवकर द्यायला सुरुवात करावी। कारण जी आर तर आला होता 12 तारखेलाच, जी आर येऊन 12 तारखेला आला, नाही 1500 आले, नाही 3000 रुपये। तर बघा 3000 रुपये मिळाले तर रक्षाबंधनाने लाडक्या बहिणींना खरी ओवाळणी जी आहे महाराष्ट्र शासन दिली। म्हणजे निवडणूक होती तेव्हाच 3000 रुपये 4500 रुपये देण्यात येत होते। तर महाराष्ट्र शासनाने असं न करता जर खरंच ओवाळणी द्यायची असेल तर रक्षाबंधन जे आहे सण गोड करावा, कारण पैशाची जे खूपच गरज आहे। आपल्या कमेंट बॉक्समध्ये रोजी महिला ज्या कमेंट्स करत आहे, तर बघा सगळ्यांसाठी खुशखबरी आणि आनंदाची बातमी, कारण 3000 रुपये जे आहे खात्यावर जमा होण्यास तारीख आली आहे आणि महत्त्वाची अपडेट लाडकी बहिणीसाठी आलेली आहे। तर हे न्यूजपेपरमध्ये अशी कटिंग आली होती शाम टीव्हीच्या, त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं की 3000 रुपये तुम्हाला मिळतील म्हणून। आणि जे सकाळ आहे न्यूजपेपर त्याच्यामध्ये सुद्धा स्पष्ट सांगितलेलं आहे। बघा काय, तर रक्षाबंधन सण होणार गोड, म्हणजेच काय, तर या मिळालेल्या माहितीनुसार या योजनेच्या नियमानुसार पात्र महिलांना जुलै महिन्याचे 1500 आणि प्लस ऑगस्ट महिन्याचे
1500 असे रक्षाबंधन गोड करून जे आहे अधिकृतरित्या जे आहे तुम्हाला 17 ऑगस्ट पर्यंत GR काढून जे आहे रक्षाबंधन गोड करण्यासाठी 3000 रुपये लाडक्या बहिणींनो 3000 रुपये तुम्हाला जे आहे येतील अशी हालचाल चालू आहे की तुम्हाला जे आहे 3000 रुपये महाराष्ट्र शासन देणार म्हणून. तर तुम्हाला पैसे कधी मिळू शकते बघा, आजची 23 तारीख आहे परंतु आज आलेला आहे रविवार आला असल्यामुळे जे आहे सोमवारपासून पैसे वाटपायला सुरुवात होऊ शकते 24 ऑगस्ट पासून. 24 ऑगस्ट ही खूपच महत्वाची तारीख आहे, नोट करून ठेवा, कॅलेंडरवर लिहून ठेवा. 24 ऑगस्टला तुम्हाला ज्या लाडक्या बहिणींचा 25वा हप्ता, कमीत कमी 25 हप्ता म्हणजे 1500 रुपये तरी येतील म्हणजे येतील. आणि त्याच्यानंतर जर सरकारला वाटलं की तुमची रक्षाबंधन गोड करावी तर प्लस 1500 रुपये म्हणजे असे टोटल जे आहे 30,000 रुपये तुम्हाला 26 तारीख बघा 25 हप्त्याची तारीख फिक्स. गुड न्यूज जे आहे 26 तारखेला आणि त्याच्यानंतर रक्षाबंधन 28 तारखेला. 28 तारखेची आहे रक्षाबंधन, तर 28 तारखेपर्यंत तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पैसे वाटप समाप्त व्हायला हवे. आणि 28 तारखेपर्यंत जर पैसे नाही आले तर लाडक्या बहिणी खूपच नाराज आहे. तर सरकारला परत एकदा विनंती की लवकरात लवकर पैसे वाटप करायला सुरुवात करावी. आणि आपल्या चॅनलवर नेहमी लाडक्या बहिणीचा आपण आवाज सरकारपर्यंत पोहोचूया. तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या चॅनलवर नेहमी खरी आणि सत्य माहिती मी देत असतो. तर लाडक्या बहिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. आपण भेटूया उद्या सविस्तर अपडेट घेऊ. धन्यवाद.